सगळ्यात मोठी बातमी स्वारगेट बसस्टँड बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला स्वारगेट पोलिसांनी गुन्हाड गावातूनच अटक केली। आरोपीचा 2 दिवस सुरू असलेला शोध अखेर संपलाय। 2 दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्यामुळे पाणी पिण्यासाठी 2 दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावर तपास केला। अखेर रात्री 1 वाजता आरोपी कनालमध्ये झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसला आणि 2 दिवसांपासून सुरू असलेलं मिशन अखेर यशस्वी झालं। या संदर्भात आणखी अपडेट येत आहेत। या आरोपीला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तुम्ही एक साइडला म्हणताय तुम्ही लाडकी बहीण आणि लाडक्या बहिणीला म्हणताय की तुम्ही लाडक्या बहिणीला म्हणताय विरोध केला नाही। आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीचे आता कोर्टात दाखल केलं जाणार। आम्ही फाशीची शिक्षा मागणी करतो त्यांना। केस फास्ट ट्रॅक वरती चालू आरोपीला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आपल्याशी सरकारचा आरोपीला थोड्या कोर्टात नेणार आहेत। त्याच्या आधी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केले। या आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वरती केस चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करतोय। पुण्यासारख्या ठिकाणी तुमचं हे आंदोलन श्रेय नाही वाटत का? कारण आता घेऊन जाणारे सगळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही साहेब, आम्ही अजिबात पोलिसांना विरोध करत नाही किंवा त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास ज्या पद्धतीने स्वारगेटची घटना घडलेली आहे आणि मंत्री साहेब म्हणतायत अडथळा आणतच नाहीये। आम्ही अजिबात अडथळा आणत नाहीये। आम्ही आमची मागणी करतोय आम्ही अडथळा आणत नाहीये। आणि जे मंत्री साहेबांनी जे चुकीचं वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा निषेध आम्ही करतोय। मागणी आहे। बघा हे सेपरेट साईड खेळतात हे म्हणतात आमचं आंदोलन नाही मागणी करतोय। म्हणजे थोडक्यात आता इथून आरोपी नेणार सर्वांना माहिती आहे। त्याच्यासमोर इतर सगळ्या माध्यमांसमोर घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांची सुरू आहे। नवीन शहराध्यक्ष झालेले आहेत अमराळे, त्यातनं हे सगळे सुरू आहे का असा प्रश्न इथं निर्माण होतो। आंदोलन सुरू राजीनामा द्या। मंत्री राजीनामा द्या। एका बाजूला आता तुम्ही जी मागणी करताय त्याच्यात अजित पवारांनी देखील सांगितलंय कडक कारवाई करा। मुख्यमंत्री स्वतः याकडे लक्ष देत आहेत। मग हे कशासाठी? नक्की कडक कारवाई झालीच पाहिजे। त्या गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे। आणि ज्या मंत्र्यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे की या मुलींनी विरोध केला नाही म्हणून तिच्यावर अत्याचार झालाय, तर या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। एक साईडला तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि एक साईडला तुम्ही चुकीचं वक्तव्य करतायत, तर त्याचा पण आम्ही निषेध करतो आणि त्या मंत्र्याला आम्ही रोडवर फिरून देणार नाही। आता काय पोलिसांनी तुम्हाला परवानगी नाकारली आहे आंदोलनासाठी? ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करता आरोपीला कोर्टात न्यायचंय त्यांना? नाही, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करतोय। आम्ही फक्त मागणी करतोय। त्यांनी आंदोलनाला परवानगी नाकारली पण आम्ही आमच्या मागण्या त्यांना मागतोय। आरोपीला फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे आणि मंत्र्यांनी पूर्ण तुमची मागणी रास्त आहे, मान्य आहे, पण आता तुम्ही इथं आंदोलन सुरू केल्यामुळे त्यांना गाडी बाहेर नेता येत नाही, त्याचं काय? नाही, त्यांना पोलिसांना आम्ही सहकार्य करतोच आहे, पण त्यांना सुद्धा प्रशासनाला आणि सरकारला कळलं पाहिजे की या सगळ्या गोष्टींची महत्व किती आहे। हे एका बाजूला हे सरकार लाडकी बहीण योजना आणतं आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणीला बदनाम करण्याचं काम हे राज्याचे गृहराज्यमंत्री करतात। हे चालणार नाव काय नाही। त्यांचं? योगेश कदम साहेब काय बोलले ते म्हणले नाही का त्या ताईने विरोध का बरं नाही केला म्हणून? पदाधिकारी आंदोलन भूमिका काय तुमची? पोलिसांनी मोठा या आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि गृहराज्यमंत्र्यांनी बी यासोबत राजीनामा काँग्रेस युवक काँग्रेस या अपयशी पडलेल्या सरकारचा
बघितलं सगळे काँग्रेस आंदोलक जे आहेत इथे गेट समोर जमा झाले, त्यामुळे पोलिसांनी जी जाळीची गाडी आणून ठेवली आरोपीला तिकडे कोर्टात नेण्यासाठी, ते हलवता येत नाही. इथे थोडं गोंधळाचं वातावरण आहे आणि ही सगळी परिस्थिती आता पोलीस नेमकी कशी हाताळतात हेच पाहायचं. आंदोलन काय मागे हटत तयार नाही. काय मागणी काय? आमची मागणी फक्त की कडक कारवाई करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. हो, दुसरा काहीच नाही. आणि हो, आमची तीच मागणी आहे. अजित दादा पुढं काय नाही, कारवाई त्यांना फक्त योग्य रीतीने करावी आणि कायदेशीर करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. कोर्टात नेण्यानुसार आम्ही ही गुन्हेगाराला कोर्टामध्ये नेण्यासाठी सहकार्यच आहे. आमची फक्त मागणी एवढी आहे की हे केस फास्ट ट्रॅक वरती चालवून लवकरात लवकर या आरोपीला फाशीची शिक्षा लवकरात लवकर जाहीर करावी, जेणेकरून राज्यात पुन्हा असं विकृत मानसिकतेचे बाबा कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. गृहमंत्री मुर्दाबाद.